प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी या इथे जरा थोडी गडबड झालेली दिसते. केवळ पावसा ते 2 थेंब पडल्याबरोबर शिवाजी महाराजांचं हे गाव आहे, कोल्हापूर इचलकरंजी हे शिवाजी महाराजांचं गाव आहे. मावळे मराठे त्यावेळेला कसे लढले असतील त्याचा विचार करा. आणि तुम्ही जर नुसता पावसाचे थेंब पडल्याबरोबर जर विचलित झालात तर संसार काय करणार, परमार्थ काय करणार आणि राष्ट्रासाठी काय करणार. माझी विनंती आहे की जर पाऊस पडला तर तुमच्याबरोबर मी पण भिजेन, पण व्यासपीठ सोडणार नाही. असो, आज या ठिकाणी रत्नाप्पा कुंभार साखर कारखाना या संस्थेतर्फे इथे आम्हाला फार मोठी त्यांनी जागा दिली, मंडप दिला, सगळी व्यवस्था त्यांनी आमच्यासाठी केली. त्याचप्रमाणे या इचलकरंजीमध्ये आणि कोल्हापूरमध्ये जी प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी आलेली आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी हजेरी लावली, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. मी मंत्रालयामध्ये डेप्युटी सेक्रेटरी असताना रत्नाप्पा कुंभारांची आणि माझी 2-3दा गाठ झाली होती. हे मी त्यांची आठवण म्हणून सांगतो. असो, या ठिकाणी 2 वर्ष इचलकरंजीला येण्याचा आमचा विचार होता. आम्हाला ढाके विचारायचे की इचलकरंजीला येऊन तुम्ही करंजी कधी उचलणार. शेवटी मी त्यांना सांगितलं तुम्ही तारीख ठरवल्याशिवाय होणार नाही. मग शेवटी तारीख ठरली आणि आम्ही माईंचा वाढदिवस जो जोगेश्वरीला होता तो आम्ही तिकडनं इकडे आणला केवळ तुमच्यासाठी. असं वाढदिवस महत्त्वाचा नाही, महत्त्वाचं आहे ते प्रबोधन. आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात. याच्यामध्ये काहीही अतिशयोक्ती नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं आहे. ती वस्तुस्थिती आहे की तुमचा उत्कर्ष तुमच्याशिवाय दुसरं कोणीही करणार नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. कुठलाही बुवा, बाबा, देवऋषी, फकीर, संन्यासी किंवा तथाकथित महाराज हे कोणीही तुमचा उत्कर्ष घडवून आणणार नाही. तुमचा उत्कर्ष तुम्हीच केला पाहिजे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. मी ज्यावेळेला म्हणतो तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, त्यावेळेला तू म्हणजे कोण हे पहिलं तुम्ही समजावून घ्या. म्हणजे तुमच्या हातात तुमचा उत्कर्ष कसा आहे हे तुमच्या ध्यानात येईल. की मी ज्यावेळेला म्हणतो तू किंवा तुम्ही, तुमच्या हातात, तुझ्या हातात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं मी ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला आपलं शास्त्र काय सांगतं तिथे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. आपलं शास्त्र सांगतं तत्त्वमसी, ते तू आहेस. आपलं शास्त्र सांगतं तत्त्वमसी, ते तू आहेस. आपलं शास्त्र सांगतं सोहम, तो जो कोणी आहे तोच मी आहे. आपलं शास्त्र सांगतं शिवोहम, शिव शिव म्हणून जो कोणी आहे तो मीच आहे, असं शास्त्र सांगतं. अहम ब्रह्मास्मी हे तर वेदांतांनी ओरडून सांगितलेलं आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म जीवो ब्रह्मैव नापरा इति वेदांत डिंडिमा. सांगायचा मुद्दा असा की आपलं जे शास्त्र आहे हे शास्त्र जर आपण नीट समजावून घेतलं
तर आपल्या ध्यानात येईल की तू तू म्हणून जे कोण आहे ना तो आणि तू आणि मी हे एकच आहे, हे आपण पहिलं लक्षात ठेवायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी फार सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. ते म्हणतात, देवाला शरणागती कशाला म्हणतात, देवाची भक्ती कशाला म्हणतात, ते सांगत असताना त्याने एके ठिकाणी असं म्हटलं आहे, पै आपुलेनी भेदे विण जाणीचे जे माझे एकपण तयाचे नाव शरण मज येणे गा. की देव आणि मी हे दोन्ही एकच आहे अशी तुझ्या ठिकाणी होणारी जी धारणा आहे ती खरी शरणागती आहे, त्याला खरी भक्ती असं म्हणतात. तुकाराम महाराजही तेच म्हणतात. तुकाराम महाराज असं म्हणतात, देव पाया गेलो तेथे देवची होनी ठेलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. त्याने असं म्हटलं एके ठिकाणी तुकाराम महाराजांनी, देव भक्त बोली जोवरी भ्रांती नाही गेली. जोपर्यंत भ्रांती आहे तोपर्यंत देव आणि भक्ती ही बोली, आणि म्हणून भ्रांती गेली की आपल्या ठिकाणी देव आणि मी एकच आहे ही आपल्याला अनुभूती येते. आता गंमत अशी आहे की देव आणि मी एकच आहे असं ज्यावेळेला मी सांगतो त्यावेळेला हा जो मी, तो मी म्हणजे प्रत्यक्षामध्ये तो सर्व काही करत असतो. ए टू झेड सर्व काही करणारा जो असतो ना तो तोच असतो. आमच्या ठिकाणी जेव्हा मी म्हणतो तेव्हा तो मी म्हणणारासुद्धा तोच असतो, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून सोहम असं म्हटलेलं आहे, शिवोहम असं म्हटलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा की हे शास्त्रीय भाषा जी आहे ही शास्त्रीय भाषा मी सांगितली एवढ्यासाठी की माझ्या बोलण्याला शास्त्राचा आधार आहे एवढंच सांगण्यासाठी मी हे सांगितलं. संतांचा आधार आहे हे सांगण्यासाठी. पण आणखीन हे सोप्या भाषेत सांगता येईल. ते म्हणजे भगवद्गीतेमध्ये एक साधं वाक्य आहे, ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्जुन तिष्ठती. मला असं वाटतं की इतका मोठा शोध पृथ्वीच्या पाठीवर अजूनपर्यंत लागलेला नाही की प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. इतका मोठा शोध आतापर्यंत कोणीही लावलेला नाही. पण हा शोध भगवद्गीतेने 4000 वर्षापूर्वी लावला. आता हा ईश्वर आहे म्हणजे कोण आहे हे पहिलं समजावून घेतलं पाहिजे, नाहीतर आपल्याकडे थोडी गफलत होते. आपण ईश्वर म्हटलं, परमेश्वर म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये निरनिराळ्या तऱ्हेचे देव येतात. मग गणपती कोण म्हणेल, शंकर म्हणेल, दत्त म्हणेल, आणखीन कितीतरी देव आपल्या डोळ्यासमोर येतील. पण ज्या वेळेला संत ईश्वर म्हणतात, परमेश्वर म्हणतात, तेव्हा त्यांच्यासमोर काय येतं ते तुम्हाला मला सांगायचं आहे. आता काही वेळेला त्यांनी सांगितलं की काही जे अज्ञानी लोक असतात त्यांना एक सुरुवातीचा धडा, केजीतला धडा म्हणून त्यांनी काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण त्या केजीतल्या लोकांसाठी आहे. पण तुम्ही काय कायम काय केजीमध्ये राहू इच्छित नाही, तुम्हाला ही PhD करायचीच आहे. त्या ईश्वर हा जो आपल्या हृदयामध्ये आहे असं जे भगवद्गीता सांगते त्याचा अर्थ काय ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणजे ज्याला भगवद्गीतेमध्ये ईश्वर म्हटलं आहे त्याला ज्ञानेश्वर महाराज चैतन्य असं म्हणतात. त्याला ज्ञानेश्वर महाराज चैतन्य असं म्हणतात. आणि साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगू का, त्याला लाईफ असं म्हणतात. साध्या भाषेत लाईफ, लाईफ हा शब्द आता इंग्रजी सर्वांना येतं, ए टू झेड बहुतेक सर्व लोकांना इंग्रजी येतं. लाईफ, लाईफ म्हणजे जीवन. आणखीन सोपं करायचं म्हणजे जीव. सर्व ठिकाणी जीव आहे. मुंगी आणि राव
आम्हा सारखाची जीव तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे मुंगीच्या ठिकाणी जीव आहे आणि जे राव आहे त्यांच्या ठिकाणी सुद्धा जीव आहे. म्हणजे जीव हा सर्व ठिकाणी आहे. ते जीव म्हणजेच ब्रह्म आहे. जीवो ब्रह्मैव नापरा इति वेदांत इंडिवा, हे आपलं वेदांतशास्त्र सांगतं. आणि म्हणून जीव ब्रह्म आहे, ब्रह्म चैतन्य आहे, चैतन्य ईश्वर आहे आणि ते आपल्या हृदयात आहे. किती सोपं झालं एवढं बघा. हे जे चैतन्य जे आहे त्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे इंग्लिशमध्ये लाईफ असं म्हणतात. आता या लाईफबद्दल डॉक्टर मर्फीने एके ठिकाणी फार सुंदर म्हटलं आहे. ते असं म्हणतात की यू आर द सन ऑफ इन्फिनिट लाईफ which knows no end, and you are the child of eternity. Life is indestructible, self-renewing and eternal, and is the reality of all men. You live forever because your life is God's life. त्याच्यामध्ये लाईफ हा शब्द वापरलेला आहे. अगदी सोपा शब्द आहे आणि आपल्या साध्या भाषेमध्ये जीव असं आपण म्हणतो, त्याला चैतन्य असं म्हटलेलं आहे, त्यालाच ब्रह्म असं म्हटलेलं आहे, त्यालाच ईश्वर असं म्हटलेलं आहे. आता इतकं हे सोपं झाल्यानंतर आता आपल्या हृदयामध्ये ईश्वर आहे म्हणजे काय आहे? आपल्या हृदयामध्ये चैतन्य आहे म्हणजे चैतन्य शक्ती आहे. चैतन्य आहे म्हणजे चैतन्य शक्ती आहे. चैतन्य शक्ती हा शब्द जरा नीट लक्षात ठेवा. कारण ही जी चैतन्य शक्ती आपल्या ठिकाणी जी आहे ती आहे म्हणून सर्व आहे. ईश्वर ज्याला म्हटलेला आहे, चैतन्य म्हटलेलं आहे, तो आहे, चैतन्य शक्ती आहे म्हणून सर्व चाललेलं आहे. या ठिकाणी आणि अनंतकोटी ब्रह्मांडात सर्व ठिकाणी ही चैतन्य शक्ती आहे म्हणून सर्व चाललेलं आहे. आता ही जी चैतन्य शक्ती जी सर्व ठिकाणी आहे तीच तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आहे. आणि ही चैतन्य शक्ती सच्चिदानंद स्वरूप आहे असं आपलं शास्त्र सांगतं. तिथपर्यंत मी जाणार नाही. त्याच्यामध्ये सच्चिदानंद म्हणजे काय हे सांगत असताना सत, चित आणि आनंद ह्याच्यामध्ये साधं काय ते मी समजावून सांगून मग पुढे आपण जाणार आहोत. की सत म्हणजे काय? सत म्हणजे सत्य, सत म्हणजे सत्ता, सत म्हणजे सातत्य म्हणजे सत, आणि सत म्हणजे शक्ती. चित म्हणजे जाणीव, दिव्य आणि दिव्य नेणीव, आणि आनंद म्हणजे सुख आणि शांती. आता ह्याच्यामध्ये हे जे सत, चित आणि आनंद हे तीन एकाच पदाची जी अंग आहेत त्याच्यामध्ये हे जे चितपद जे आहे त्याला जाणीव असं म्हटलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये त्याला कॉन्शियसनेस असं म्हणतात. ही जी जाणीव आहे म्हणजे ही जाणीव ऑर्डिनरी नाही आहे, ती डिव्हाइन आहे म्हणजे दिव्य आहे. ही दिव्य जाणीव आणि तिच्याच ठिकाणी असणारी दिव्य नेणीव आणि तिच्याच ठिकाणी असणारी दिव्य शक्ती आणि तिच्याच ठिकाणी असणारा दिव्य आनंद हे सर्व मिळून तो परमेश्वर. म्हणजे परमेश्वर म्हणजे काय तुमच्या ध्यानात येईल की परमेश्वर म्हणजे आज आपण ज्याला समजतो परमेश्वर, तो परमेश्वर संतांना अपेक्षित नाही, ऋषीमुनींना अपेक्षित नाही. हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. मग परमेश्वर म्हणजे दिव्य जाणीव प्लस दिव्य नेणीव प्लस दिव्य शक्ती प्लस दिव्य आनंद इक्वल टू परमेश्वर. असा हा परमेश्वर ईश्वर रूपाने आपल्या हृदयात वास करतो, सर्वांच्या हृदयामध्ये वास करतो. एवढं आपल्या ध्यानामध्ये आलं की आपल्या ठिकाणी केवढं महान तत्त्व नांदतं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ह्याला नामस्मरण म्हणतात. नामस्मरण म्हणतात ना ते. हे
हे बघा, हे पण स्मरणच आहे. तेव्हा नामस्मरण आपण जे करतो ते नामस्मरण सर्वसाधारण लोक करतात आणि आम्हाला किंवा संतांना किंवा ऋषीमुनींना जे अभिप्रेत आहे ते वेगळं आहे. आपण देवाचं नाम घेतो, नामाचा उच्चार करतो, नामाचा घोष करतो, नामाचा पुन्हा पुन्हा उच्चार करतो आणि ह्याला आपण नामस्मरण म्हणतो. संतांना ते अभिप्रेत नाही, म्हणजे ते वाईट आहे असं नव्हे. सुरुवातीला ते केलंच पाहिजे. सुरुवातीला तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे येईल तैसा बोल रामकृष्ण हरी. पण ती के जी झाली. के जीमध्ये कायम राहायचं नाही, आपल्याला PhD पर्यंत जायचं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा आपल्या ठिकाणी तो मी म्हणत नांदतो हे स्मरण म्हणजे नामस्मरण. हे स्मरण म्हणजे नामस्मरण. तो म्हणजे परमेश्वर. तो आपल्या ठिकाणी ईश्वर रूपाने नांदतो आणि हा ईश्वर आपल्या ठिकाणी मी म्हणतो. किती सोपं झालं. ह्याच्यापेक्षा सोपं काय होऊ शकत नाही. आता हा मी म्हणणारा जर परमेश्वर आहे, जो ईश्वर रूपाने आपल्या ठिकाणी आहे, तो केवढा महान आहे. परमेश्वर किती महान आहे, ईश्वर किती महान आहे. आणि म्हणून हा जो परमेश्वर जो आहे, ईश्वर जो आहे, जो आपल्या ठिकाणी नांदतो, त्याला ज्ञानेश्वर महाराज चैतन्य म्हणजे चैतन्य शक्ती असं म्हणतात. आणि ही चैतन्य शक्ती जी आहे ही आपल्याला चालविते, बोलविते, ऐकविते, चाखविते, सर्व काही करविते. म्हणून चाले हे शरीर, कोणाची हे सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या. बघा, मीच एक करता म्हणून या. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून या. वृक्षाची पानं आले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुका म्हणे विठो भरला सवाई, तया उणे काही चराचरी. बघा, जे ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते तुकाराम महाराज सांगतात. चराचरामध्ये विठ्ठल आहे. चराचरामध्ये विठ्ठल आहे म्हणजे काय. विश्वामध्ये जो ठासून भरलेला आहे तो विठ्ठल. विश्वामध्ये जो ठासून भरलेला आहे तो विठ्ठल. हे एकदा आपण लक्षामध्ये घेतलं तर हा विठ्ठल आपल्या ठिकाणी चैतन्य रूपाने, जीवरूपाने, ब्रह्मरूपाने, शिवरूपाने, ईश्वर रूपाने नांदतो आहे. आणि तो आपल्या ठिकाणी मी 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 असं सतत म्हणत असतो. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, असो रूपक हे तो ईश्वरू, सकळ भूतांचा अहंकारू, पांघरोनी निरंतरू उल्लसत असे. असं म्हटलेलं आहे. पांघरोनी निरंतरू उल्लसत असे असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण जसं रात्रीच्या वेळेला थंडी बिंडी वाजली की पांघरून घेतो, आपण अगदी डोक्यावरून घेतो पांघरून. पांघरून डोक्यावरून घेतलं म्हणजे आपलं शरीर पण दिसत नाही. तसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हा जो अहंकारू आहे, हा अहंकाराने आपल्या ठिकाणी आपल्यावर जे पांघरून टाकलेलं आहे त्यामुळे आपण दिसतच नाही, दिसतं ते पांघरून. कळलं की नाही. दिसतं ते पांघरून, आपण दिसतच नाही. आज अशी परिस्थिती आहे. आज अशी परिस्थिती आहे. मग परमार्थ हे जे पांघरून म्हणतात ते तरी काय. हे जे पांघरून म्हणतात ना ते तरी काय. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचाही उल्लेख केलेला आहे. ते काय म्हणतात की आपल्या ठिकाणी आहे जे मी पण जे आहे, हे मी पण हेच पांघरून आहे. हे मी पण आहे ना, हे मी पण हेच पांघरून आहे. म्हणून परमेश्वर म्हणजे ईश्वर आपल्या ठिकाणी मी म्हणतो आणि ह्या मीचं पुढे रूपांतर मीपणात होतं. मीपणात होतं. म्हणून
हा जो परमेश्वर, त्याला आपण स्वामी म्हणूया. नामदेव महाराजांनी त्याला स्वामी म्हटलं आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, वरमये जाणूनी शरण आलो म्हटलं. तेव्हा तो स्वामी, ब्रह्मांडाचा स्वामी, तो इथे मी म्हणतो. आणि हा मी पुढे मीपणाचं पांघरून आपल्या अंगावर घेतो. किती आता झालं बघा. आता परमार्थ सोपा आहे का कठीण आहे? त्याच्यामध्ये काठिण्य आहे का? काय काही नाही. उलट परमार्थ मोस्ट इंटरेस्टिंग आहे. आणि संसारापासून परमार्थ वेगळा असं जे तुम्ही समजता ना, ते जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या सांगते संसार आणि परमार्थ ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ते काही वेगवेगळे नाही. तेव्हा हे जे मीपणाचं पांघरून घेतलेलं आहे, ते मीपणाचं पांघरून तुम्हाला काढता आलं पाहिजे. पाहिजे तेव्हा, आणि पाहिजे तेव्हा आत घेता आलं पाहिजे, अंगावर घेता आलं पाहिजे. असं तुम्हाला जमलं की तुमचा परमार्थ सिद्ध झाला. बघा, हे जे पांघरून मी घेतलेलं आहे ना, ते मला पाहिजे तेव्हा अंगावर घेता आलं पाहिजे. बघ, थंडी वाटते, घेतलं. आता उकाडा वाटतो, काढलं. तसं आपण बघा पायात मध्ये वाहणं घालतो, चपला पाहिजे तेव्हा घालतो, पाहिजे तेव्हा काढतो. आता आपण बाहेर येतो तेव्हा घालतो पायामध्ये, आणि घरात जाताना, देवळात जाताना काढतो आपण. मग पाहिजे तेव्हा घालायचे, पाहिजे तेव्हा काढायचं, असं आपण त्या चपलाच्या बाबतीत करतो ना. तसं हे मीपणाचं पांघरून मला पाहिजे तेव्हा मला स्वीकारता आलं पाहिजे, मला पाहिजे तेव्हा नाकारता आलं पाहिजे. हे ज्याला जमलं त्याचा परमार्थ सिद्ध झाला. हे मीपण आलं कुठून? कारण संत वाङ्मयामध्ये या मीपणाचा उल्लेख जिकडे तिकडे आहे. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी त्याला अहंकार असं म्हटलं आहे, एकनाथ महाराजांनी अहंकार म्हटलं आहे, काही ठिकाणी मी पण म्हटलेलं आहे. असे निर्णय शब्द त्याला वापरलेले आहेत. तर हे मी पण जे आहे, निशेष सांडिजे मी पण, तया नाव हृदयस्था शरण, असं एकनाथी भागवतमध्ये एकनाथ महाराज म्हणतात. निशेष सांडिजे मी पण. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, तू मने हे मीच करी, माझी हे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे काते, माझेनी अनुसंधाने देख, संकल्प जाळीने निषेक, मद्याची चोख याची नाव, ऐसा मी आथिला होसी, तरी तू माझी या स्वरूपा पावसी. ह्याच्यामध्ये संकल्प शब्द वापरलेला आहे. हा जो संकल्प शब्द जो आहे ना, तो फार मिसलिडिंग आहे लोकांच्या दृष्टीने. संतांच्या दृष्टीने नाही, संतांनी तो बरोबर वापरलेला आहे, पण लोकांना तो संकल्प शब्दाचा अर्थच कळलेला नाही. त्या संकल्प या शब्दाचा अर्थ जो आहे ना, त्याचा अर्थ एका बाजूने अज्ञान आहे आणि दुसऱ्या बाजूने मी पण आहे. एका बाजूने अज्ञान आहे, दुसऱ्या बाजूने मी पण आहे. हे मी काय सांगतो आहे, हा विषय जरा अध्यात्मात जातो आहे म्हणून मी त्याच्यातून अंग काढून घेतो आहे, कारण तो लोकांना कळायला आणखीन कठीण जाऊ नये. आणि शेवटी आपल्याला तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात इथपर्यंत यायचं आहे. पण हा विषय समजल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात का. हे मी का म्हणतो हे तुम्हाला तेव्हाच कळेल की जेव्हा तुम्हाला तू म्हणजे कोणी कळेल तेव्हा. आणि म्हणून हा जो संकल्प आहे त्यालाच मी पण असं म्हटलेलं आहे, त्यालाच मी पण असं म्हटलेलं आहे, त्याला दुसऱ्या ठिकाणी कल्पना असं म्हटलेलं आहे. तेव्हा सगळे जे शब्द जे आहेत ते शब्द नीट समजावून घेतलं पाहिजे. त्याला दुसऱ्या ठिकाणी जीवभाव असं म्हटलेलं आहे, तर ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वभाव असं म्हटलेलं आहे. असे निर्णय शब्द त्याला वापरले, पण ते जाऊ दे. तर हे जे मी पण आहे हे आलं कुठून? हे मी पण आलं ना, ते संस्कारातून आलं. बघा, आता नीट समजावून घ्या. म्हणजे तुम्हाला जर तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात हे जर नीट समजावून घ्यायचं असेल ना, तर हा विषय थोडा तरी समजावून घ्यायलाच पाहिजे. कारण तो पाया आहे. पाया नाही तर इमारत कशी होणार? पाया तर पाहिजे की नाही?
आणि म्हणून मी थोडंसं हा विषय घेतो आहे. सांगायचा मुद्दा असा की हे जे मी पण येतं कुठून, संस्कारातून येतं. संस्कार कुठून येतात? संस्कृतीतून येतात. इतकं तुमच्या लक्षामध्ये आलं की ही जी संस्कृती असं आपण ज्याला म्हणतो, तिच्यातून संस्कार येतात. संस्कार आपल्या ठिकाणी असणारी जी जाणीव, त्या जाणीवेला चिकटतात. ही जाणीवच आपल्या ठिकाणी मन रूपाने नांदत असते, बुद्धी रूपाने नांदते, चित्त रूपाने नांदते, अहंकार रूपाने नांदते, ही जाणीवच. आणि म्हणून हे संस्कार आपल्या जाणीवेवर, मनावर, चित्तावर, बुद्धीवर, अहंकारावर येऊन चिकटतात. आणि मी अमुक आणि मी अशा तऱ्हेने आपल्या ठिकाणी अहंकार आणि अभिमान ह्या दोन गोष्टी निर्माण होतात. बघा, संस्कृतीतून हे सगळं होतं. आता संस्कृती म्हणजे काय? संस्कृती किती आहे? अनेक आहेत. हिंदू संस्कृती, मुस्लिम संस्कृती, पारशी संस्कृती, ज्यू संस्कृती, ख्रिश्चन संस्कृती, बौद्ध संस्कृती, अशा अनेक संस्कृती आहेत. आता या प्रत्येक संस्कृतीमध्ये ज्या संस्कार त्यांनी राबवलेले असतात, ते संस्कार लहान मूल जन्माला जेव्हा येतं त्याच्यावर ते लादले जातात. मग ज्या धर्मामध्ये तो जन्माला आला त्या धर्माचे संस्कार, त्या संस्कृतीचे संस्कार त्या मुलाबाळावर लादले जातात. लादले जातात हे अंडरलाईन करायचं. यू इम्पोज अपॉन देम, कारण त्यांना दुसरा पर्याय नसतो. लहान बाळ असतं जन्माला आलेलं. आता मला सांगा, मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला धर्म असतो का? जात असते का? पंथ असतो का? वंश असतो का? भाषा असते का? काही नसतं, काही नसतं. म्हणजे सगळं आलं कुठून? ते मूल जन्माला आल्यानंतर कोणाच्या पोटी जन्माला आलं? मुसलमानाच्या, तो मुसलमान. हिंदूच्या पोटी तो हिंदू, ख्रिश्चनाच्या पोटी ख्रिश्चन, बुद्धाच्या पोटी बुद्ध. म्हणजे तो कुठे जन्माला आला, तो धर्म त्याला चिकटला. मग त्याची जात चिकटली, त्याचा कुळ चिकटलं, त्याचं गोत्र चिकटलं, त्याची भाषा चिकटली, सगळं चिकटलं झालं येऊन. म्हणजे याच्यातलं त्यांनी काही स्वतः स्वीकारलेलं नाही. हे सगळं त्याच्यावर लादलं गेलेलं आहे. आणि हे सगळं जे लादलं गेलेलं आहे त्याचा परिणाम असा होतो की प्रत्येक संस्कृती वेगवेगळ्या तऱ्हेने विचार करते. आणि हे विचार त्या मनावर लादले जातात आणि प्रत्येक माणूस त्या संस्कृतीप्रमाणे विचार करू लागतो. आणि म्हणून आज धर्माधर्मामध्ये तेढ आहे, जातीजातीमध्ये भांडणतंटे आहेत, वंशावंशामध्ये लढाया आहेत. हे सर्व का चालतं? त्याचं कारण हे आहे की ह्याच्यामध्ये हे सगळं जे आपल्यावर लादलं जातं ते लादलं गेलेलं आहे हे आपल्याला ठाऊक नाही. आपण ते स्वीकारलेलं आहे कारण पर्याय नाही. पण ह्याच्यातून शेवटी आज जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अगदी इतिहास काळापासून ते आज तागायत तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला असं दिसून येईल की जे पूर्वी घडत होतं तेच आज घडतं आहे. काही वेगळं घडत नाही आहे. जे पूर्वी घडतं आहे ना तेच आज घडतं आहे. आज घडतं आहे तेच उद्या घडणार का? तर ह्या ज्या निर्णयात संस्कृती आहेत आणि निर्णयात संस्कृतीतून जे संस्कार येतात त्या संस्काराप्रमाणे जे विचार येतात त्या विचाराप्रमाणे माणूस उच्चार आणि आचार करत असतो. त्या संस्कृतीप्रमाणे मी अमुक आणि मी असा, ह्या दोन गोष्टी आपल्या ठिकाणी निर्माण होतात. मी अमुक म्हणजे अहंकार आणि मी असा म्हणजे अभिमान. म्हणून अहंकार आणि अभिमान ह्या दोन चपला आपण आपल्या पायात घालत असतो. आता प्रश्न असा निर्माण होतो, हे जे मी पण जे लादलं गेलेलं आहे, हे मी पण आपल्यावर लादलं गेलेलं आहे, ते काय आपणहून स्वीकारलेलं नाही. पण आता अशी परिस्थिती झालेली आहे की हे आपल्यावर लादले गेलेले जे मी पण आहे म्हणजे संस्कार, ते इतके अंतर्मनात गेलेले आहेत, इतक्या अंतर्मनामध्ये गेलेले आहेत की तुम्हाला झोपेत जरी विचारलं तू कोण, मी मुसलमान, मी हिंदू, मी ख्रिश्चन, मी बुद्ध, म्हणजे झोपेतसुद्धा तुम्ही सांगाल. तुमचं जे नाव आहे ते तुम्ही झोपेत पण सांगाल. पण तुम्ही
झोपेत तर सोडाच, पण जागेपणी सुद्धा तुम्ही असं सांगणार नाही की मी माणूस आहे. झोपेत सोडाच, पण जागेपणी सुद्धा तुम्ही असं सांगणार नाही की मी माणूस आहे. ही सगळी माणसं आहेत, ही सगळी देवाची लेकरं आहेत, म्हणून हे सगळे सुखी झाले पाहिजेत. हे सुखी झाले तर मी सुखी होणार. मग हे मी सुखी होण्यासाठी हे सुखी झाले पाहिजेत, तर आपण सर्वांनी सुखी होण्यासाठी प्रयत्न करूया, असा विचार कोण करतं? विचार करा. हा विचारच कोणी देत नाही. हा विचारच कोणी देत नाही. विचार मगाशी मग सांगितलं, संस्कृतीतून जे संस्कार येतात आणि संस्कारातून जे विचार येतात आणि त्याच्यातून जे उच्चार आचार होतात ते असे होतात. मग मला सांगा, तुम्ही कितीही सुधारणा केल्या, आपण म्हणतो शिक्षण नाही म्हणून अमुक, अन्नाची टंचाई म्हणून तमुक, पैसा नाही म्हणून असं, संपत्ती नाही म्हणून तसं, हे सगळं जे आपण म्हणतो ना, हे खरं नाही. खरं नाही. जे खरं आहे ना, ते आपण आपल्याला विसरून गेलेलो आहोत, की मी माणूस आहे हे सुद्धा विसरलेलो आहोत. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.